बरेच आहेत, पण ती यादी वाढत जाईल. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल ना, जे लोकसभेमध्ये खूप जोरात फॅक्टर तो चालला असा अनेकांचा नाही, की ज्याचा महत्त्वाचा इम्पॅक्ट पडला, तो आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा. मागे नेहमी चर्चा होते मराठा आरक्षण, आता पुन्हा तो मुद्दा जरांगेंचं म्हणणं आहे की निवडणुकांमध्ये आम्ही दाखवून देऊ ताकद. आरोप नेहमी व्हायचा की त्या आंदोलनाच्या मागे रोहित पवार आहेत, रोहित पवारांनी ताकद देण्याचं काम केलं, तुमच्या सोशल मीडियाने ताकद देण्याचं काम केलं त्या आंदोलनाच्या मागे. हे त्याच्याबद्दल मागे सरकारने खरं तर SIT पण त्याच्यामध्ये स्थापित केली होती. पण वारंवार फिरून फिरून तुमच्या भोवतीच हा आरोप येतो की तुम्ही तिथं बैठक घेतली टोपेंच्या कारखान्यावरती वगैरे, असा तुमच्यावरती आरोप होतो. आरोप कोण करत आहे? विरोधकच करताय अर्थात. म्हणजे कोण? भाजप. आता भाजप उद्या जाऊन काही म्हणेल, ते आपण ऐकायचं काय? आता जे खरं आहे ते लोकांना माहीत आहे. तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून एक वेगळी भूमिका तिथं मांडत असाल आणि एखादा विषय तुम्ही रंगवत असाल, त्याला आपण काय करणार? लाठीचार्ज झाला आणि अमानवीय लाठीचार्ज झाला, महिलांना मारलं, लहान मुलांना मारलं, आणि मग अशा परिस्थितीमध्ये रबर बुलेटचा वापर केला गेला. अशी एखादी घटना या महाराष्ट्रामध्ये जेव्हा घडते तेव्हा तिथं जाणं काय चुकीचं आहे का? रात्री गेलो, हॉस्पिटलमध्ये गेलो, लोकांशी बोललो, तिथून मी पुढं जळगावला गेलो, तिथं 2-3 दिवसाली पवारसाहेबांची सभा होते. आता ही गोष्ट तिथं घडली आणि पवारसाहेबसुद्धा लाठीचार्ज झाला तेव्हा पवारसाहेब तिथं होते. पवारसाहेबांनी सुद्धा विचारपूस केली काय परिस्थिती आणि कसे. आता ह्याचा तुम्ही वेगळा जर अर्थ काढत असाल तर मग तो भाजपचा विषय झाला. आता माझा असा अजून एक प्रश्न आहे की 4-5 दिवसापूर्वी जेव्हा अमित शहा साहेब या महाराष्ट्रामध्ये आले होते, ते काय म्हणाले? हे आंदोलन करणारे जे लोक असतात ना, पायाखाली तोडवायचं असतं ते आंदोलन. कोण आंदोलन करत होतं? मराठा समाज करत होता, OBC समाज करत होता, धनगर समाज करत होता, आदिवासी समाज करत होता. मग अमित शहा साहेबांनी आणि भाजपच्या मोठ्या नेत्याने काय सांगितलं की ह्या सगळ्या समाजाचे आंदोलनं पायाखाली तोडवा, जसं आम्ही गुजरातला तोडवतो. आता ह्याच्यावर कोण बोलणार आहे? ना झालं ना असं, ते स्वतः बोलले, TV वर बोलले. त्याचं की आंदोलनं थांबवतात, आंदोलन चिरडं असं नाही म्हणत. त्याचा अर्थ काय होतो? त्यांच्या स्टाईलमध्ये गुजरातमध्ये जर कुणी काय केलं तर डायरेक्ट उचलून आत टाकतात, तसंच इथं करा. एक नवा दबाव जरांगेंकडनं आहे की त्यांनी निवडणुका लढाव्यात म्हणून. तुम्हाला काय वाटतं, जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं? मी एवढंच सांगेल की हे जे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत ते कुठल्या पार्टीमुळे तिथं आंदोलनाला बसलेत असं नाही. तो त्यांचा विषय, आणि जो त्यांचा विषय असेल, विविध समाजासाठी हे सर्व सामाजिक कार्यकर्ते तिथं आंदोलन करत असतील, तर ते जर कुठल्या पक्षाचे नसतील तर मग आम्ही राजकीय भूमिका त्यांच्या त्या विचारावर नाही तर त्यांच्या त्या आंदोलनावर कशी घेऊ शकतो? त्यामुळे या बाबतीत मला बोलणं तसं अवघड आहे. पुढच्या निवडणुकानंतर जेव्हा 1-1.5 महिन्यानंतर निवडणुकांचे निकाल येतील, हीच भूमिका रोहित पवारांची राहील? रोहित पवारांनंतर आपण ठाम होता, आजपर्यंत जी भूमिका घेतली तिथेच मी ठाम असणार आहे, सत्तेत नाहीत तर नाही, विरोधात राहून इतकाच आवाज बनण्याचा प्रयत्न करेन जर समजा सत्ता नाही आली तर. जर सत्ता नाही आली तर ते चान्सेस कमी आहेत, पण तरीसुद्धा कुठल्याही बाजूची भूमिका, सत्ता आली काय नाही आली काय, माझ्या स्वभावामध्ये खूप बदल होईल असं नाही. किती वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या किती जागा येऊ शकतात महाराष्ट्रात? तुमचा अंदाज काय? तुम्ही सर्वे वगैरे करतात की नाही? जेव्हा लाडकी बहीण योजनेची चर्चा नव्हती तेव्हा 180 ते 190चा आकडा होता. इलेक्शनच्या म्हणजे लोकसभा झाली, लोकसभा झाल्यानंतर हादरलं हे सरकार, त्यानंतर लाडकी बहीण योजना यांनी घाईगडबडीने आणली. याच्यामुळे 8 ते 10 आमदारकीला थोडीशी अडचण येऊ शकते. 170च्या खाली काही आकडा येत नाही. पण तुम्ही फार महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण इम्पॅक्टफुल आहे असं तुम्ही मान्य करतात. काही मतदार